नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक आहे. 30 वर्षाचा तरुण अभिजितची म्हणजे त्याच्या कुटुंबांची ज्या वेळेला मी भेट घेतली त्यावेळेला अभिजितची कहाणी खरोखरच रंजक वाटली मला. अनेक अर्थानं अभिजित हा खरं तो काही जेनझी नाहीये, पण तरुण मुलाचे साधारणपणे व्यवस्थेबद्दलचे काय विचार आहेत आणि खूप कमी कालावधीमध्ये स्वतःमध्ये त्यांच्यात किती निर्णय क्षमता आहे की खूप कमी कालावधीमध्ये फटाफट निर्णय घेऊन स्वतःच्या करिअरचा सुद्धा विचार करण्याची. अभिजितच्या कुटुंबियांशी मी बोललो, चर्चा केली, त्यांची दणदणीत अशी मुलाखत महाराष्ट्रासमोर मांडली. आणि अभिजित दिपके हा माझ्या मते तरुण मुलाला काय हवं आहे याचा केवळ राजकीय पक्षाचा कार्यकर्ताच म्हणून नाही, कारण अभिजितनी आम आदमी पक्षासाठी काम केलेलं आहे. अभिजित दिपके हा केजरीवाल यांच्या पक्षाच्या आम आदमी पक्षाचा मीडिया प्रमुख राहिलेला आहे. बरं, अभिजित आणि केजरीवाल यांचे संबंध एवढे चांगले की ज्या वेळेला केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळेला त्यांनी संपूर्ण दिपके कुटुंबाला दिल्लीत बोलावलं होतं आणि केजरीवाल यांनी अभिजित आणि त्याच्या कुटुंबियांसोबत बरोबर काही क्षण पण घालवले. अभिजित म्हणाल तर शेतकरी मध्यमवर्गीय कुटुंबातला, मूळ गाव हिंगोली, वडील शासकीय सेवेत होते, त्यालाच एकूण 4 भाऊ, त्याच्यात एक त्याची बहीण आहे ती अमेरिकेत सेटल झालेली आहे, एक भाऊ जिल्हा परिषदेला शिक्षक आहे, त्याची सख्खी भाऊजाई ही अपक्ष म्हणून जिल्हा परिषदेला निवडून आलेली आहे, त्या पण स्वतः वेल क्वालिफाईड आहेत. दुसरा भाऊ बहुधा शेती वगैरे बघतो किंवा त्यांचे व्यवसाय असतील इतर 2 भावाचे. तसं कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेलं हे कुटुंब, त्याला मुळात पत्रकारितेची आवड. आणि आता जेव्हा मी अभिजितच्या ह्या कॉक्रोच जनता पार्टीची संपूर्ण कहाणी, त्याचा मॅन्डेट, त्याच्याबद्दल त्यानं काय विचार केलाय हे सांगत असताना ही अभिजितची पार्श्वभूमी त्या दृष्टीने फार महत्वाची ठरते. अभिजितच्या कुटुंबानं सांगितलं त्याप्रमाणे हा सुरुवातीपासून काहीतरी वेगळा विचार करणारा तरुण, म्हणा आता तरुण आहे म्हणून, आणि तो पत्रकारितेच्या शिक्षणासाठी पुण्यात येतो काय, तिथे एका सभेत त्याची आणि केजरीवालची भेट होते काय, आणि तिथून तो आम आदमी पक्षाचा मीडिया प्रमुख बनतो काय. पण हे 2 वर्ष केल्यानंतर त्याला एका दिवशी उपरती झाली असावी बहुधा, आणि त्यांनी पुढच्या उच्च शिक्षणासाठी, कारण तो इंजिनियर आहे, स्कॉलर आहे, उच्च शिक्षणासाठी तो अमेरिकेतल्या बॉस्टनला सध्या आहे. बरं, आता त्या मधल्या काळामध्ये अभिजितच्या संदर्भात त्यांनी जम्मू काश्मीर मधलं कलम 370 हटवलं, त्या संदर्भात काहीतरी वक्तव्य केलं होतं. आता अभिजितची ही कॉक्रोच जनता पार्टी ही इतकी मोठी झाली अचानकच की त्याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्याच्याकडच्या त्या जुन्या कुठल्या तरी वक्तव्याच्या ज्या गुन्ह्याचा संदर्भ काढून त्याला पुन्हा अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझ्या मते हा अत्यंत असहिष्णुपणा आहे. असं होत नाही लोकशाही व्यवस्थेमध्ये की तुमच्या विचाराचेच सगळे लोक असायला हवे. ठीक आहे, अभिजित हा आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता होता, आता तो विद्यार्थी आहे, आणि म्हणून अभिजितच्या ह्या कॉक्रोच जनता पार्टीचं जे खातं ब्लॉक झालंय, त्या मुळात कॉक्रोच जनता पार्टीची आणि खातं ब्लॉक होण्याची संपूर्ण कहाणी मी तुम्हाला या व्हिडिओमधनं सांगणार आहे. त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी तर मी तुम्हाला सांगितलीच, आणि पुन्हा तुम्हाला तेच विनंती करणार आहे की तुम्ही हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. अभिजितच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या जन्माची कहाणी तर आता जवळपास सगळ्यांना माहितीच आहे. CJI सूर्यकांत यांनी कॉक्रोच या संदर्भामध्ये तरुणांना उद्देशून आक्षेपार्ह विधान केलं. नंतर त्यांनी त्याचा खुलासा दिला की ते ज्यांच्या पदव्या बोगस आहेत अशा मंडळीबद्दल बोलले होते. पण माझ्या मते, मी नेहमी म्हणतो की मुख्यमंत्री असा किंवा विरोधी पक्ष नेते असा किंवा CJI असा, तुम्ही ज्या पदावरती बसलेले असतात तिथं तुमची भाषा ही अधिकच संवेदनशील, सहिष्णू आणि साधारणपणे प्रचलित समाज मान्यतेला धरून असली पाहिजे. त्यामुळे समजा बोगस डिग्रीबद्दल जरी ते बोलत होते तरी ते तरुणांना कॉक्रोच नाही म्हणू शकत, झुरळ नाही म्हणू शकत. त्याच्यातनं अभिजितला ही कल्पना सुचली की आपण एक कॉक्रोच जनता पार्टी करावी. आणि कमाल बघा, इंस्टाग्रामवरती 6 दिवसामध्ये अभिजितच्या कॉक्रोच जनता पार्टीचे 1.5 कोटी फॉलोअर्स झाले, आणि हे भाजपच्या फॉलोअर्स पेक्षा 1.5 पट आहेत.
आणि त्यामुळेच घाबरलेल्या मंडळीने म्हणा कुठल्या तरी कारणामुळं, पण अभिजितचं हे इंस्टाग्राम आणि तत्सम सोशल मीडिया अकाउंट बंद करण्याच्या दृष्टीनं अनावश्यक असे प्रयत्न सुरू केले आणि त्याचीच चर्चा सुरू झाली. 6 दिवसापूर्वी स्थापन झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीचे गुरुवारी दुपारी 2 वाजेपर्यंत इंस्टाग्रामवर 1.5 कोटीहून अधिक फॉलोअर्स होते. देशातील इतर कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा ही संख्या जास्त आहे. इंस्टाग्रामवर काँग्रेसचे 1.33 कोटी, भाजपचे 87 लाख, आपचे 19 लाख आणि सीपीआयएमचे 2.35 लाख फॉलोअर्स आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कॉक्रोचचा वक्तव्य केल्यानंतर स्थापन झालेल्या या पक्षाचे एक्स वरती पण 19.3 दशलक्षहून अधिक फॉलोअर्स आहेत. मात्र गुरुवारी आज हे खातं ब्लॉक करण्यात आलं. याची काही गरज नसते. विरोधी विचाराला जर तुम्ही व्यक्तच होऊ देणार नसाल तर ही काही लोकशाही नाहीये. आणि हे सरकार नव्हे ते कुठल्याही विचारधारेचं सरकार असो, जसं उद्धव ठाकरेंनी माध्यमाचा संकोच करण्याचा प्रयत्न केला, हे तसंच आहे इथे पण. सीजीपीचे संस्थापक अभिजित दिपके असं म्हणतो की अपेक्षेनुसार त्यांनी आता एक्सवरती पोस्ट केले, ॲज एक्सपेक्टेड कॉक्रोच जनता पार्टीज अकाउंट हॅज बीन विथहेल्ड इन इंडिया. बाकीकडे पण त्याचं म्हणणं की वाटलं होतं तसंच घडलं. आता अभिजितनं त्याला इतक्या सेलिब्रिटीजनी त्याला फॉलो केलंय, किती इंटरेस्टिंग आहे बघा, की हा तरुणांचा आवाज बनलेला अभिजित हा अनुराग कश्यप, दिया मिर्जा, विशाल ददलानी, फतिमा सना शेख, कोंकण सेन शर्मा, ईशा गुप्ता, उमर रियाज, अभिषेक निगम, उर्फी जावेद, नगमा मिराजकर, पुरव झा, रौनक रजानी, शफाक नाज, शिजान खान अशा सेलिब्रिटींनी त्याला फॉलो केलं. अर्थात त्यानं आपल्या पक्षाचा लोगो पण जाहीर केलेला आहे, जो आपल्या ह्या थंबनेल मध्ये पण आहे. आणि त्यांनी पक्षासाठी 4 पात्रता ठेवल्या आहेत. एक, पहिली बेरोजगारी. नंबर 2, आळशी असणं म्हणजे निष्क्रिय राहणं. नंबर 3, एक व्यसन आहे ऑनलाईन राहण्याचं. आणि नंबर 4, व्यावसायिक पद्धतीनं राग व्यक्त करण्याची क्षमता आहे. आणि त्यांनी जाहीरनामा पण प्रसिद्ध केलाय. जर सीजीपी म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टी सत्तेत आली तर निवृत्तीनंतर कोणत्याही सीजीआयला राज्यसभेत जाण्याचं बक्षीस मिळणार नाही. व्हेरी गुड. जर कोणतेही वैध मत हटवलं गेलं मग त्या राज्यात सीजीपीचं सरकार असो किंवा विरोधी पक्षाचं, निवडणूक आयोगाला यू यू युपापा म्हणजे युएपीए अंतर्गत अटक केली जाईल, कारण कोणाचाही मतदानाचा अधिकार हिरावून घेणं दहशतवादापेक्षा कमी नाही. महिलांसाठी 50% आरक्षण असेल, 33% नाही. यासाठी खासदाराची संख्या वाढवली जाणार नाही. मंत्रिमंडळातही महिलांसाठी 50% आरक्षण असेल. अंबानी आणि अदानीच्या सर्व मीडिया संस्थांचे परवाने रद्द केले जातील, जेणेकरून खऱ्या अर्थानं स्वतंत्र माध्यमांना स्थान मिळेल. गोदी मीडिया अँकरच्या बँक खात्याची चौकशी केली जाईल. जर एखादा आमदार किंवा खासदार दुसऱ्या पक्षात पक्षांतर करतो तर त्याला निवडणूक लढण्यावरती बंदी घालण्यात येईल. त्याला पुढील 20 वर्षापर्यंत कोणत्याही सार्वजनिक कार्यालयात कोणतंही पद दिलं जाणार नाही. इथे तर अभिजितच्या ह्या अशा जाहीरनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची किती मोठी गोची झाली असते. अर्थात अभिजितनं एएपी मध्ये काम केलेलं आहे. अभिजित बॉस्टन युनिव्हर्सिटीत काम करतोय वगैरे हे आपण बघितलं. आणि त्याला जी कल्पना सुचली ती अर्थातच सीजीआयचं विधान पाहिल्यानंतर त्याला सुचली. माझ्या मते अभिजित हा वेल एज्युकेटेड आहे, पीजी साठी अमेरिकेत गेलाय आणि त्यांनी ज्या कॉक्रोच जनता पार्टीच्या निमित्तानं ह्या व्यवस्थेसमोर तरुणांच्या मनात काय चाललंय, म्हणजे मला हे जाणवतं की सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष ह्याच्यापेक्षा नव्या कुठल्या तरी पर्यायाच्या शोधात लोक आहेत. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये काही अपवाद राजकारण्यांचे वगळता ज्यांना ह्या जनमानसाचा कानोसा घेता येत नाही ते राजकारणी खूप उथळ पद्धतीचं आणि प्रचलित राजकारण करतात. खरं तर लोकांना ह्या सगळ्याचा वीट आलाय अक्षरशः, म्हणजे जे काही चाललंय जशा पद्धतीनं चाललं आहे आणि आपल्या भावभावनांचं, आपल्या आकांक्षाचं, आपल्या मागण्यांचं प्रतिबिंब या प्रचलित व्यवस्थेत नाहीये. ही अगदीच तरुण नाहीये तर वयोवृद्ध, ते तर नेहमी नकारात्मक असतात असा एक सार्वत्रिक सूर असल्यामुळे असेल, पण कुठल्याही वयोगटाच्या माणसाच्या मनात हा भाव आहे. खरं तर अभिजितच्या ह्या कॉक्रोच जनता पार्टीच्या ह्या वाढत्या फॉलोअर्सकडनं सरकारनं हे लक्षात घ्यायला हवं, ना की ते खातं ब्लॉक करणं. हा मुळापर्यंत माझा प्रयत्न असतो दिवसभरातली ही महत्वाची घडामोड जी तुमच्यासमोर आणणं गरजेचं आहे त्याचा सखोल आणि नीट अभ्यास करून आणि कुठल्याही पक्षाची भूमिका न घेता ती मांडणं. आणि मला आनंद आहे की तुम्ही ते हजारोच्या आणि लाखोच्या संख्येनं पाहताय आणि महाराष्ट्रातल्या घरोघरी मराठी भाषिक मंडळींच्या
पोहोचवताय. थँक्यू सो मच फॉर दॅट. थँक्यू.